गुड मॉर्निंग, शुभ सकाळ भावना बहिणो. हां, गुड मॉर्निंग. म्हणजे आता 12 वाजले आहेत. हो, 12 वाजलेत. तुम्हाला तुम्ही म्हणता काय सांगायलीस गर्वानी झोपलीस आता, लोक 12 वाजले तर. पण झालं आहे असं भावना पण थोडी तब्येत माझ्यावाली लय म्हणजे बिघडली, थोडी म्हणण्यापेक्षा जास्तच बिघडली तब्येत. मला सुधरा नाही काही. काय सांगू, काहीच सांगता येणे, काही बोलता पण येणे. तरी पण हसवायला आले तुम्हाला बघा आहे का. तर काही सुद्धा नाही भावना म्हणून खरी गोष्ट सांगायला. जायचं आहे आता, हॉस्पिटल जाते. लय दुखायले आणि बघा जरा काय बोलू, काहीच बोलू समजणच नाही मला. कारण की ना आपली जेव्हा आपण हे टेन्शन आहे ना, टेन्शनच आपलं मेन दुखणं असते. आपण जेव्हा आपलं डिप्रेशन येते ना, तेव्हा आपण आजारी पडतो. डिप्रेशन ही खूप वाईट गोष्ट आहे आणि मी भोगलं आहे डिप्रेशन हे. पहिलं म्हणजे 5-6 वर्षाच्या पूर्वी पण मी भोगले हे. खूप डिप्रेशन खूप वाईट आहे. जेव्हा माणूस त्याच्यामध्ये पडते ना, तर ते माणूस निघायला खूप म्हणजे असं प्रयत्न करते, पण माणूस निघू शकत नाही आहे ते डिप्रेशनमध्ये. आणि डबल कुठंतरी आता मला डबल म्हणजे असं मी याच्यामध्ये पडायले. काय करू काही समजत नाही. खरी गोष्ट सांगायला म्हणून तर मला लाज वाटायली, मला मायावर खरंच लाज वाटायली मला मायावर. का माहिती आहे का, की मी डबल त्या म्हणजे विळख्यामध्ये, त्या डिप्रेशनच्या विळख्यामध्ये यायले. कारण की मी पूर्ण प्रयत्न केला आहे पहिल्यापासून की कोणी डिप्रेशनमध्ये नाही पडलेलं पाहिजे, त्याने निघायला पाहिजे डिप्रेशनमधून. पण मीच त्याच्यामध्ये पडायला आले. तर मला वाईट वाटलं, पण आता काय करणार, नाही सांगू शकत. माझ्यासोबत खूप काही असं झाले, खूप काही अशा घटना घडल्या. त्याच्यामुळं मी आता सध्या खूप त्रासमध्ये आहे आणि मला खूप मानसिक त्रास आहे. एवढं सांगा बस. उद्या जर काही झालं बी मला, तर काही आहेत असे लोक की ते जिम्मेदार राहणार. तर गावचेच आहेत काही भांडवू लोक, ते जिम्मेदार राहणार. खरी गोष्ट सांगा.